महानगरपालिकांच्या निवडणुका सहसा रस्ते, पाणी पुरवठा, गृहनिर्माण आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत नागरी मुद्द्यांवर केंद्रित असतात. अनेक राजकीय पक्ष मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची बरसात करतात. परंतु महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाची मानसिकता लक्षात घेता त्यांना रोजगार, रस्ते किंवा योजनांपेक्षा धर्म महत्त्वाचा असल्याचं राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालाने स्पष्ट झालंय. राज्यात भाजपने निकालात जोरदार मुसंडी मारली असली तरी एमआयएमने राष्ट्रवादी शरद पवार, मनसे आणि बसपा या प्रादेशिक पक्षांपेक्षा जास्त जागा घेतल्यात. त्याचबरोबर राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा यांच्या बरोबरीने जागा मिळवल्यात. या निवडणुकीत एमआयएमने त्यांचा अजेंडा मुस्लिम मतदार खेचून विजय मिळवणं हा ठेवला होता. यामध्ये ते यशस्वी झाल्याचं दिसतात. हिंदू समाज मतदान करण्याआधी आपल्या प्रभागातील रस्ते, वीज, पाणी या समस्या पाहतो. त्याचबरोबर राजकीय पक्ष मतदारांसाठी अनेक योजना राबवतात. परंतु मुस्लिम समाज या कोणत्याच गोष्टीचा विचार करत नसल्याचं लक्षात येतं. या उलट लाडकी बहीण योजनेचे पैसे एका पक्षाकडून आणि मतदान मात्र धर्म पाहून केल्याचंच दिसून आलं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी 19% मुस्लिम उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यापैकी जवळजवळ 80% मुस्लिम उमेदवार मुस्लिम बहुल लोकसंख्या असलेल्या वॉर्डमधून निवडणूक लढवत होते. राज्यात देखील एमआयएमने जिंकलेल्या 125 जागांच्या ठिकाणी मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमने शिवसेनेला मागे टाकत 33 जागा जिंकल्या. एकूणच एमआयएमने घेतलेली ही बढत राज्यातील अनेक पक्ष संपण्यास कसे कारणीभूत ठरेल? गेली अनेक दशकं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मतदार असलेला मुस्लिम समाज या निवडणुकीत त्यांची साथ सोडून एमआयएम बरोबर कसा गेला? त्याचबरोबर एमआयएमचा वाढणारा उदय हिंदू समाजासाठी कशा पद्धतीने धोकादायक ठरू शकतो? जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चारुदत्त टिळेकर आणि कॅमेरावर आहेत सुमित घोरपडे. राज्यातील महानगरपालिका निवडणुका झाल्या, निकालही जाहीर झाले. कधी नव्हे एवढा उच्चांकी आकडा गाठत भाजपाने राज्यातील जवळपास 20 महापालिकांवर वर्चस्व मिळवलं. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. कोणतीही निवडणूक रचनाबद्ध पद्धत आखून भाजप लढवताना दिसतं. त्यामुळे भाजपच्या विजयाचं राज्याला नवल वाटलं नाही. परंतु या निवडणुकीत एका पक्षाने अचानक उसंडी घेत राज्यातील भल्या भल्या पक्षांना मागं टाकलं. केवळ हैदराबाद पुरते मर्यादित असलेले मुस्लिम नेते ओवेसी कोणतेही विकास कार्य न करता, कोणत्याही रोजगाराचे व कोणत्याही लाडक्या बहिणीचे वचन न देता महाराष्ट्र, गुजरात, बिहार निवडणुकीत यश कसे मिळवतात? तर याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ती म्हणजे मुस्लिम समाजाची मानसिकता. हिंदू समाज मतदान करण्याआधी आपल्या प्रभागातील रस्ते, वीज, पाणी या समस्या पाहतो. कोणत्या पक्षाकडून आपल्या खात्यात किती रुपये आले याचा विचार करतो. परंतु मुस्लिम समाज या कोणत्याच गोष्टींचा विचार करत नसल्याचं लक्षात येतं. या उलट लाडकी बहीण योजनेचे पैसे एका पक्षाकडून घेऊन मतदान मात्र एमआयएमला केल्याचं दिसून आलं. कारण राज्यात एमआयएमने जिंकलेल्या 125 जागांच्या ठिकाणी मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे. मुंबईत ज्या 8 ठिकाणी विजय मिळाला आहे त्या 8 जागा म्हणजे प्रभाग 134, 136 ते 140, 143 आणि 145 आहेत. या 8 जागा ज्या परिसरात निवडून आल्या तो भाग म्हणजे सुमारे 53% मुस्लिम बहुल लोकसंख्या असलेला मान खुर्द चेंबूरचा परिसर आहे. मागच्या निवडणुकीपर्यंत समाजवादी पार्टीला मत देणाऱ्या तिथल्या मुसलमानांनी यावेळी मात्र एमआयएमला मतं दिली आहेत. हीच गोष्ट मुंबईत इतर ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांचे मुस्लिम नगरसेवक निवडून आलेल्या ठिकाणी देखील झाली. म्हणजे मुंबईत सर्वाधिक मुस्लिम नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून आले. त्यांची संख्या सुमारे 13 आहे. पण लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे हे 13 नगरसेवक जरी काँग्रेसमधून निवडून आले असले तरी ते मुस्लिम बहुल भागातूनच निवडून आले. तिथल्या मुस्लिम समाजाने त्यांच्या प्रभागात हिंदू उमेदवार निवडून दिलेले नाही. म्हणजे मालाड, मालवणी, नागपाडा, भायखळा, माझगाव, माहीम, भारतनगर, बेहरामपाडा, जोगेश्वरी, मिल्लतनगर, गोवंडी, चित्ता कॅम्प आणि किडवाई नगर या परिसरात निवडून आलेले वेगवेगळ्या पक्षांचे मुस्लिम उमेदवार ते फक्त मुस्लिम आहेत म्हणून निवडून आले. म्हणजेच उद्या जर मुंबईच्या लोकसंख्येचे प्रमाण बदलले तर सर्वच पक्षांना नाईलाजाने मुंबईत मुस्लिम उमेदवार द्यायला लागले तर यात नवल वाटायला नको. जी अवस्था मुंबईची झाली तीच अवस्था उर्वरित महापालिकांची झाली. एमआयएमचे सर्वात जास्त निवडून आलेले नगरसेवक ज्या महापालिकेत निवडून आले त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे 33 जागा या मुस्लिम बहुल परिसरातल्या आहेत. राज्यातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेली महापालिका म्हणजे मालेगावची महापालिका. या महापालिकेत सुमारे 79% मुस्लिम लोकसंख्या आहे आणि ती देखील 2011च्या जनगणनेनुसार. म्हणजे आता त्याची टक्केवारी कितीतरी पटीने अधिक वाढलेली असणार आहे यात शंका नाही. या महापालिकेत राज्यातील सर्व राजकीय पक्षांबरोबरच एमआयएम आणि इस्लाम पार्टी हे 2 मुस्लिम पक्ष मैदानात होते आणि तिथल्या मुस्लिम बहुल प्रभागात स्थानिक मुस्लिमांनी स्वतःला धर्मनिरपेक्ष मानणाऱ्या काँग्रेसला नाही तर कट्टरतावाद सांगणाऱ्या इस्लाम पार्टीला सर्वाधिक जागा दिल्यात. त्याच्या खालोखाल मुस्लिम पक्ष असणाऱ्याच एमआयएमला जागा दिल्यात. त्यामुळे आजपर्यंत ज्या मुस्लिम मतांवर काँग्रेस निवडून येत होती ती मतं सुद्धा आता एमआयएम स्वतःकडे घेत आहे.
राज्यातील काँग्रेसच्या झालेल्या भल्या मोठ्या पराभवाला हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. 2017च्या निवडणुकीत मालेगाव महापालिकेत सुमारे 28 जागा जिंकलेल्या काँग्रेसला यावेळी मात्र फक्त तिथं 3 जागांवर समाधान मानावं लागले. नांदेडमध्ये देखील मुस्लिम मतांच्या जोरावर तब्बल 15 जागा एमआयएमने जिंकल्या आहेत. त्यामुळेच राज्यातील मुस्लिम मतांच्या जोरावर एमआयएमने आपले हातपाय पसरले. या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार, मनसे आणि बसपा या प्रादेशिक पक्षांपेक्षा जास्त जागा घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा यांच्या बरोबरीने जागा मिळवल्यात. भविष्यात इथल्या प्रादेशिक पक्षांना एमआयएम मुळे त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढायला लागू नये म्हणजे मिळवलं. कारण लोकसंख्या बदल हा सत्ता परिवर्तनाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत असतो. त्यामुळेच राज्यात 125 जागा जिंकलेली एमआयएम भविष्यात पक्षाच्या जागा वाढवण्यासाठी इथली मुस्लिम लोकसंख्या वाढवण्याचे विशेष प्रयत्न करेल असंच दिसतं. आणि हा हिंदू समाजासाठी तसेच त्यांच्या जोरावर सत्ता मिळवणाऱ्या पक्षांसाठी मोठाच धोका आहे. कारण हिंदू समाज कांदा, बटाटा, पेट्रोलच्या दरावरून मतदान करायचं का नाही हे ठरवेल आणि ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच AIMIM मुस्लिम मतांवर सत्ता मिळवून बसलेला असेल. लोकशाहीचे सजग नागरिक म्हणून तुम्ही याकडे कसे बघता ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.